जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम आणि सगळ्यांना माझा नमस्कार. आपण चला अध्यात्म जगूया या उपक्रमामध्ये सगळेजण सहभागी झालेले आहोत. आपणा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की महाराजांनी आपल्याला जो नामसाधनेचा मार्ग सांगितला, त्या नामसाधनेच्या मार्गावर आपण सगळेजण आता चालणार आहोत. म्हणजे आपण अनेक वर्ष नामसाधना करतोय, नामस्मरण करतोय. मग या उपक्रमामध्ये वेगळेपण काय आहे? तर वेगळेपण म्हणजे काय? की आपल्या सगळ्यांची बैठक तयार व्हायला पाहिजे. म्हणजे महाराजांना असलेलं जे अपेक्षित असलेलं जे नाम आहे, ते आपण घेतोय. पण आपली रोजची उपासना, रोजची साधना एका ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी आणि सातत्याने व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी बैठक जमली पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा एक भाव असतो, की आम्ही जाता येता मनातल्या मनात नामस्मरण करतो, काम करताना म्हणा किंवा अगदी चालताना सकाळी. पण ती बैठक काही आमची बसत नाही किंवा आम्हाला ते जमत नाही. किंवा बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं असतं, की नामाला बसलं की हजार तऱ्हेचे विचार मनामध्ये येतात. त्या विचारांच्या मागे आम्ही धावतो आणि ते नाम घेणं नको वाटतं. मग त्याच्याऐवजी आम्हाला स्तोत्र म्हणणं किंवा पारायण करणं एखाद्या ग्रंथाचं, त्यामध्ये जास्त एकाग्रता साधल्यासारखी वाटते. अशा अनेक गोष्टी असतात. अनेकांचा सद्गुरु तत्वाचा अनुग्रही झालेला असतो. पण अनुग्रह होऊन सुद्धा सद्गुरूंना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे? किंवा सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये आपल्या हातून साधन व्हायला पाहिजे किंवा ती उपासना व्हायला पाहिजे, तशी सातत्याने ती घडताना दिसत नाही, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजे आपण आज जप केला, मध्ये 2-4 दिवस जप झाला नाही, काही कारणाने तो राहिला, मग परत झाला. असं बऱ्याचदा घडतं. सातत्य राहत नाही किंवा एक ठराविक जप करण्यासाठी जो वेळ देणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे, तो आपल्याला देता येत नाही आपल्या कामामुळे. म्हणजे सकाळी लवकर उठून आपल्याला कामावर जायचंय, तर आपण अर्धा तास, 1 तास देऊ शकत नाही आणि हे स्वाभाविक आहे. मग अशा सगळ्या ह्या गदारोळामध्ये जे महाराज म्हणतात तसं, की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधायचा आहे. म्हणजे नामाचं साधन आपण कसं करणार? करायचं तर आहे. प्रत्येकाला असं वाटतं. प्रत्येकाच्या मनामध्ये हे आहे. प्रामाणिक भावना आहे, की नाही आपल्या हातनं चांगलं साधन घडायला पाहिजे. आपल्या महाराजांना, आपल्या सद्गुरूंना जे अपेक्षित साधन आहे, ते आपल्या हातनं घडावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण ते होत नाही. ते व्हावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा उपक्रम
अगदी सुरुवातीला केला तो म्हणजे 13 कोटी रामनाम जपाचा सामूहिक संकल्प महाराजांच्या प्रेरणेने आपण घेतला होता. त्यालाही जवळपास 2 वर्ष होऊन गेली आणि 5-5.5 महिन्यातच 13 कोटी रामनाम जप पूर्ण झाला सगळ्यांकडून. मग आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी हा उपक्रम महाराजांच्या प्रेरणेने सुरू केला आणि त्याच्यामध्ये प्रेरणा अशी होती, की रोज 13 माळा म्हणजे कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं प्रत्येकाचं नामस्मरण व्हायला पाहिजे आणि तो उपक्रम जवळपास सव्वा वर्ष चालला आणि त्याच्यामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्वज्ञानाचं आपण चिंतन केलं, मनन केलं. त्या तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केला. आता आपण अजून थोडंसं पुढे येऊन, चला अध्यात्म जगूया, हा उपक्रम आता करणार आहोत. म्हणजे आपण सगळेजण साधक आहोत किंवा काहींचं साधन नुकतंच सुरू झालेलं आहे. काही अनेक वर्ष साधन करतायत. तर चला अध्यात्म जगूया, हा काय विषय आहे? म्हणजे आपण अध्यात्म ऐकतो पुष्कळ. आपण अध्यात्म वाचतो पण पुष्कळ. पण जगायची वेळ आली, म्हणजे ते तत्वज्ञान अंगीकारायची वेळ आली आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, की ते अवघड जातं आणि ते आपल्याला साधत नाही. म्हणजे आपण कितीही ठरवलं, की आपण अन्नावरची वासना आपल्याला आता कमी करायची. पण अन्न समोर आलं किंवा एखादा आवडीचा पदार्थ समोर आला, की आपण आपल्या भुकेपेक्षा जास्त खातो. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. तीच गोष्ट कुठल्याही विकाराविषयी किंवा भोगण्याविषयीची. म्हणजे आपल्याला एकीकडे वाटत असतं, की आपण रागवायचं नाहीये किंवा माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडता कामा नयेत किंवा मला कोणाचा द्वेष करायचा नाही, मला कोणाची निंदा करायची नाहीये. हे तत्वज्ञान म्हणून आपण वाचलं. तत्वज्ञान म्हणून आपण ते ऐकलं. महाराजांच्या प्रवचनामध्ये आपण हे वाचलं, की परनिंदा करू नये, परस्त्री माते समान मानावी किंवा परधन हे विष्ठे समान समजून त्याचा त्याग करावा. सगळ्या गोष्टी तत्वज्ञानामध्ये सांगितल्या आहेत महाराजांनी. सगळ्या सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत. पण एक-एक गोष्ट आपण जर आपल्या आयुष्यामध्ये ती आणायची ठरवली, तर आपल्याला कळतं की हे अतिशय अवघड आहे. म्हणजे अगदी निंदेचं बघूया. सहजपणे आपण दुसऱ्याविषयी बोलतो आणि बऱ्याचदा तो निंदेचा किंवा टीकेचा त्याला सूर असतो. आपल्याला पटकन दुसऱ्याविषयी चांगलं बोलता येत नाही. आपण मौनात राहायच्या ऐवजी आपण खूप बोलतो. म्हणजे एकतर स्वतःची स्तुती करतो किंवा दुसऱ्याची निंदा करतो. म्हणजे महाराज सांगतात तसं, की जेवढं गरजेचं आहे तेवढंच जर बोललं, तर दिवसभरात आपण जेवढं बोलतो, ते 10%च खरं गरजेचं असतं. 90% आपण उगीचच बोलत असतो. त्याने आपली शक्ती, ऊर्जाही जाते आणि बऱ्याचदा आपल्याकडनं स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा केली जाते. मग ती गोष्ट शारीरिक वासनेची असेल किंवा मानसिक पातळीवर आपल्याला एखाद्याविषयी ईर्ष्या वाटते मनामध्ये, मत्सर वाटतो, द्वेष वाटतो, काही वेळेला राग येतो. अनेक गोष्टी असतात. मनामध्ये अशुद्ध भाव उमटतात. कधी आपला अहंकाराचा फणा डोकं वर काढेल आपल्याला सांगता येत नाही. काही वेळेला कळत-नकळत आपल्या हातनं काहीतरी चूक घडते. म्हणजे आपल्या मनात काही नसतं, पण आपल्या हातनं ते घडतं. मनात काही नसतं, पण चुकून काहीतरी बोललं जातं. त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावलं जातं. हे दिवसभर चालूच असतं पहा. म्हणजे अध्यात्म ऐकणं, अध्यात्म वाचणं इथपर्यंत सगळ्यांना बरं वाटतं. कारण नुसतंच ऐकायचंय किंवा वाचायचंय. ऐकायला छान वाटतं, वाचायला छान वाटतं. पण जगायची वेळ आली, की मात्र ते अवघड आहे, हे लक्षात येतं
आणि माणूस त्यातनं थोडासा परावृत्त होतो. मग तो म्हणतो, की ह्या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतो. त्याच्यापेक्षा आपलं साधन करावं, महाराजांनी सांगितलंय तेवढं नाम घ्यावं, पुढे जावं. ठीक आहे. हे तत्वज्ञान म्हणून ठीक आहे. पण तेवढ्या संख्येचं नाम आपल्याकडनं घेतलं जाणार आहे का? आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये? म्हणजे जर आपण खरंच दिवसभर त्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर कदाचित आपले सगळे विकार, विषय, वासना हळू लुप्त होत जातील आपल्याही नकळत. पण आज ह्या बदलत्या काळानुसार दिवसभर नामाच्या अनुसंधानामध्ये राहणं आपल्याला शक्य नाही. म्हणजे मनातल्या मनामध्ये त्याचं स्मरण असतं. पण बैठक घालून बसा म्हटलं, तर आपण म्हणतो की तेवढा वेळ नाही. तो वेळ साधता यावा. ते साधन करण्यासाठी आपली भूमिका तयार व्हावी आणि एकदा नामस्मरण झालं, ठरलेलं आपलं, की दिवसभर भगवंताचं आणि सद्गुरूंचं एकीकडे स्मरण ठेवून, म्हणजे ज्याला आपण अनुसंधान म्हणतो. दुसरीकडे स्वतःच्या वागण्याचं अवलोकन स्वतःच त्रयस्थ दृष्टीने करायचं आणि सतत बघत राहायचं, की माझ्या अंतरंगात, माझ्या मनाच्या अंतर्गत भावामध्ये काय उमटतंय? म्हणजे अहंकारी वृत्ती आपली सतत उफाळून येते का? आपल्याला राग येतोय का? कुठला विषय आपल्याला सतत भोगावासा वाटतो? कुठला विकार आपल्याला छळतोय? ज्याला आपण म्हणतो, की एखाद्या गोष्टीविषयी लोभ वाटणं, मोह वाटणं, मद आहे, दंभ आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे. आपल्याला आवडत नाही एखाद्याचं चांगलं झालेलं. ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म पातळीवर असतात. त्या कोणाला कळणार नाहीत. पण सूक्ष्म, अतिसूक्ष्म पातळीवर असतात. पण त्या भगवंताला आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना मात्र कळत असतं. आता भगवंताला जर आपल्या हृदयामध्ये येऊन थांबायचं असेल, आपल्या हृदयामध्ये त्याला प्रकट व्हायचं असेल, तर आपल्या हृदयामध्ये त्याला प्रकट होण्यासाठी अंतरंगामधला जो अशुद्ध भाव आहे, तो आपल्याला शुद्धतेकडे न्यावा लागतो. ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया म्हणजे अध्यात्म जगणं आहे. आणि आपल्या ह्या उपक्रमाचा हाच उद्देश आहे, की आपली जी ठरलेली नामसाधना आहे, तेवढ्या वेळेची किंवा तेवढी जपसंख्या, तेवढी रोज प्रत्येकाने पूर्ण करणं आणि दिवसभर स्वतःचं अवलोकन करत राहणं आणि रात्री झोपताना दिवसभरात आपल्याकडनं वागायला, बोलायला काय चुकलं? आपण त्यात स्वतःमध्ये कशी सुधारणा करू शकतो? ह्याचं चिंतन मनन करून जो कर्मविपाक उत्पन्न झालेला आहे, त्या पापाचं क्षालन म्हणजे पापक्षालन व्हावं म्हणून झोपताना 3 माळा जप करणं, हा साधारण या उपक्रमाचा हेतू आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की रूपरेषा आहे. ह्या उपक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. संपूर्ण आपण जो ग्रुप तयार केलेला आहे, तो सगळा पूर्ण झालेला आहे. सदस्य संख्या तेवढी पूर्ण झालेली आहे. जवळपास 1000 लोकांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे या उपक्रमासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 गट करणार असं सांगितलेलं होतं, वयानुसार. पण अनेक लोकांनी मला असं कळवलं, की आम्ही एखाद्या विशिष्ट वयोगटामध्ये बसतो, पण आमची साधनाच अजून सुरू झालेली नाही किंवा अगदी पहिल्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही 15 माळा किंवा 21 माळा करू शकणार नाही. तर अशांसाठी आपण 5 माळांनी तुम्ही सुरुवात करा, असा एक गट आपण स्थापन करणार आहोत. त्यामुळे ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने
साधारण साधकांचे 4 गट स्थापन केले जातील. पहिला जो गट असेल, तो तुम्ही कुठल्याही वयाचे असाल. जर तुम्हाला 5 माळांपासून सुरुवात करायची असेल, तर तुम्ही त्या गटामध्ये सहभागी व्हा. दुसरा जो गट आहे, तो 16 वर्षापासून ते 25व्या वर्षापर्यंत. तिसरा जो गट आहे, तो 25 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत आणि चौथा गट जो आहे, तो 45 वर्ष आणि पुढे. पहिल्या गटासाठी रोज कमीत कमी 5 माळा जप करणं अपेक्षित आहे. वय वर्ष 16 ते 25 हा जो वयोगट आहे, म्हणजे साधारण तरुण मुलांचा. त्यांनी कमीत कमी 10 माळा रोज करणं अपेक्षित आहे. जो पुढचा गट आहे, 25 वर्षापासून ते 45 पर्यंत हा जो मध्यम वयाचा गट आहे. त्यांनी कमीत कमी 15 माळा रोज करणं अपेक्षित आहे आणि 45च्या पुढची जी सगळी मंडळी आहेत, त्यांनी रोज 21 माळा जप करणं अपेक्षित आहे. आता बऱ्याच जणांनी मला हे लिहून पाठवलेलं आहे, की आम्ही आधीच्या उपक्रमामध्ये रोजच्या 13 माळा करतोच आहे. तर मग त्या 13 अधिक 15 किंवा अधिक 21 अशा करायच्या आहेत का? तर नाही. तुम्ही आता 13 माळांच्या ऐवजी 15 किंवा 21 करायच्या आहेत. कमी करायच्या नाहीयेत, 15 किंवा 21 करायच्या आहेत. आणि रात्री झोपताना पापक्षालनासाठी 3 माळा, हे आपण आधीच्याही उपक्रमामध्ये करत होतो. तर ते आपल्याला करायचंच आहे. ही साधारण जपसंख्या किंवा त्याचं हे स्वरूप आहे. दुसरा जो भाग आहे, तो म्हणजे काही जणांचा अनुग्रह झालेला आहे, काही जणांचा अनुग्रह झालेला नाही किंवा त्यांच्या सद्गुरू परंपरेमध्ये अनुग्रह देण्याची पद्धत नाही. मग आम्ही कुठला जप करायला पाहिजे? तर अर्थात जिथे सद्गुरू तत्वाचा अनुग्रह झालेला आहे, तर अनुग्रह झाल्यानंतर जो मंत्र तुम्हाला मिळालेला आहे, त्या मंत्राचा जप तुम्ही तेवढा करणं अपेक्षित आहे. जिथे परंपरेमध्ये अनुग्रह दिला जात नाही किंवा अनुग्रह झालेला नाहीये, अजून व्हायचा आहे, तर तुम्हाला जी देवता आवडते किंवा जे सद्गुरू तत्व आवडतं, मनापासून त्यांची भक्ती किंवा उपासना करावीशी वाटते, त्यांचं तुम्ही स्मरण करा. म्हणजे मला जर दत्तगुरू आवडत असतील किंवा माझ्या मनातून, माझ्या अंतरंगातून त्यांचाच नामजप आपोआप होत असेल, तर तुम्ही मुद्दामून दुसरा कुठला तरी जप करू नका. जे नैसर्गिकरित्या आतून येतंय, त्याला न्याय देऊन आपल्याला तो जप करायचा आहे. काही जण कुलदेवतेचा जप करतात. तो तुम्ही करा. कृष्णाचा करा, रामाचा करा. जी देवता तुम्हाला आवडते, त्या देवतेचा किंवा सद्गुरू तत्वाचा जप करा. आणि जिथे अनुग्रह झालाय, उदाहरणार्थ गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह आपल्याला झालेला आहे. तर मग त्यांनी जो श्रीराम जय राम जय जय राम हा जो आपल्याला त्रयोदशाक्षरी मंत्र दिलेला आहे, त्याचा आपल्याला जप करायचा आहे. आता काही जण हातामध्ये माळ घेऊन जप करतात, काही जणांना हातामध्ये माळ घेऊन जप करायची सवय नाही. ते नुसतं डोळे मिटून जसं आपण ध्यान करतो त्याप्रमाणे करतात. त्याच्यामुळे मग आता मोजायचा कसा? कारण आम्ही हातात माळच घेत नाही. आता जे लोक हातामध्ये माळ घेतात त्यांचा विषय नाही. ते लिहून ठेवू शकतात, की बाबा एवढ्या माळा झाल्या. पण जे लोकं हातामध्ये माळ न घेता नामस्मरण करतात, म्हणजे नुसतं शांतपणे बसायचं आणि डोळे मिटायचे आणि मनातल्या मनात जप करत राहायचं. मग अशा वेळेला वेळेप्रमाणे करा. म्हणजे आता समजा 21 माळा आहेत, तर साधारण 3 ते 4 मिनिटं जर एका माळेला लागत असतील, तर साधारण सव्वा तास तुम्हाला लागेल. किंवा जर तुम्ही 15 माळा करणार असाल, तर 15 त्रिक 45 म्हणजे साधारण तुम्हाला 45 ते 50 मिनिटं. मग एवढा वेळ तुम्ही बसा. मग भले तुम्ही हातामध्ये माळ नाही घेतली तरी चालेल. अजून काही जणांनी असं विचारलेलं आहे, की एखाद्या दिवशी काही कारणाने आमचा जप झाला नाही. म्हणजे ठरवलेल्या माळा 15 आहेत. पण त्या दिवशी 5च माळा झाल्या. तर आम्ही दुसऱ्या दिवशी तो भरून काढला तर चालेल का? त्याला उत्तर अर्थातच हो आहे. पण दुसऱ्या दिवशीचा पण जप
आहे 15 माळांचा आणि आधीच्या 10 अशा 25 होणार आहेत का? हे पहा. नाही तर दुसऱ्या दिवशीच्या 15 करा आणि पुढे चला. इथे काही आपल्याला शिक्षा नाहीये कुठली. एखाद्या दिवशी नाही तेवढा जप झाला, लिहून ठेवा, की आज 5च माळा झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशीच्या 15 पूर्ण करा. कुठेतरी मनामध्ये ठेवा, की या 10 माळा आपल्या झाल्या नाहीत, ह्या आपल्याला कधीतरी थोडा-थोडा वेळ बसून पूर्ण करायच्या आहेत. कारण हे रोज करायचंय. असं नाहीये, की हा उपक्रम आता वर्षभर असणार आहे, तर मग आता वर्षभर तेवढं सांभाळायचं आणि पुढे जप झाला किंवा नाही झाला, असा विषय नाही. आपल्याला हे आयुष्यभर करायचंय. त्याच्यामुळे जो रोज जप आपला होतोय, तो एक स्वतंत्र वही करून त्याच्यामध्ये फक्त लिहून ठेवायचा आहे. तो कोणालाही कळवायचा नाहीये. मग तुमच्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल, मठ असेल, तिथे जपाची वही ठेवलेली असते. तिथे तो नेऊन द्यायचा, लिहून ठेवायचा त्यांच्या वहीमध्ये. हे प्रकार आपल्याला करायचे नाहीयेत. जप हा आपल्या वैयक्तिक साधनेचा भाग आहे. कशासाठी लिहून ठेवायचा? की आपल्याला आपलं पाहता आलं पाहिजे, की किती सातत्याने आपल्याकडनं होतंय. तुम्ही रोजचं लिहून ठेवलं, की तुम्हाला कळेल, की अरे काल 5च माळा झाला, आज 8च झाला. आपला जप कमी पडतोय. कुठेतरी ती मनाला टोचणी लागली पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की साधनेमध्ये थोडी तरी बळजबरी पाहिजे. बाकीच्या गोष्टी कशा आपण करतो? अगदी हिरिरीने करतो. पण उपासना करायची जेव्हा वेळ येते, त्यावेळेला आपण सबब सांगतो. कारण आळस आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू हा आळस आहे. त्या आळसापायी आपलं सगळ्यांचं नुकसान होतं. बाकी सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या करताना आपण आळस झटकून करतो. कारण विषय भोगायचा आहे. पण उपासना करायची वेळ आली, की चिकित्सा करतो. कशासाठी उपासना करायची? प्रारब्धाचे भोग सगळ्यांनाच भोगायचेत. मग उपासना कशासाठी करायची? अशा अनेक गोष्टींची चिकित्सा आपण करत असतो. आपण कुठल्या गोष्टीची चिकित्सा करतो? तर जी गोष्ट आपल्याला मनापासून करायची नाहीये, त्या गोष्टींची चिकित्सा केली जाते. म्हणून कुठलीही चिकित्सा करायची नाही किंवा महाराज म्हणतात तसं, चिकित्सा करायची असेल तर पुष्कळ करा, पण एकीकडे नाम घ्या आणि चिकित्सा करा. एक दिवस ते नाम तुमची सगळ्या मनातल्या शंका दूर करेल, सगळी चिकित्सा आपोआप थांबेल. त्यामुळे जप कोणालाही कळवायचा नाही. तो आपल्या स्वतःसाठी आहे. नामाचं साधन हे आपण वैयक्तिक पातळीवर साधक म्हणून अनुसंधानामध्ये राहण्यासाठी आपली चांगली बैठक तयार व्हावी. महाराजांना जो नामाचा अनुभव आपल्या सगळ्यांना मिळावा, असं जे वाटतंय महाराजांना, तो अनुभव आपल्याला मिळावा. इथे अनुभव म्हणजे कुठलीही सिद्धी किंवा कुठलाही चमत्कार असं नाहीये. अनुभव म्हणजे तुमच्या मनाची स्थिरता, तुमच्या मनाची स्वस्थता, तुमच्या मनामधला आनंद आणि समाधान टिकून राहणं. वाटेल ती परिस्थिती आली वाट्याला, तरी त्याला तोंड देण्यासाठी आपलं मन खंबीर होणं, आपली भगवंतावर दृढ श्रद्धा राहणं, आपली सद्गुरु तत्वावर दृढ श्रद्धा राहणं आणि वाटेल ती अडचण प्रपंचामध्ये आली, तरी भगवंताच्या साक्षीनी त्या प्रसंगाला तोंड देणं म्हणजे अध्यात्म जगणं आहे. आणि ते आपल्याला या उपक्रमाच्या अंतर्गत आयुष्यभर करायचे. त्यामुळे कुठेतरी हे आपल्याला सगळ्यांना मनामध्ये पक्कं ठेवायचंय, की शक्यतो जो आपला ठरलेला जप आहे दिवसभराचा तो पूर्ण करायचा आहे. जर राहिला, जमलं तर दुसऱ्या दिवशी भरून काढा, कारण दुसऱ्या दिवशीचाही जप आहेच आहे. तुम्ही आदल्या दिवशीचा भरून काढलात आणि त्या दिवशीचा राहिला, तर मग उपयोग नाही. त्याच्यापेक्षा दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्या दिवशीचा जो जप ठरलेला आहे तेवढा पूर्ण करा. आदल्या दिवशीचा राहिलेला जसा जमेल तसा पुढे पूर्ण करा. आपण साधन करत असताना शक्यतो मांसाहार करू नका.
आणि मद्यपान करू नका. ह्या जर सवयी असतील, तर त्या पहिल्या बाजूला दूर करून टाका. अनेक जणांनी मला असं विचारलेलं आहे, की नामस्मरणाला बसायच्या आधी आम्ही स्नान करून बसणं अपेक्षित आहे का? तर महाराजांनी सांगितलंय, की त्याला सोवळ्या-ओवळ्याचं बंधन नाहीये. ते नामाचं स्मरण आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या ठरलेल्या दिनचर्येप्रमाणे जर तुम्ही उठून स्नान वगैरे करून, देवपूजा करून मग जप करत असाल, त्याप्रमाणे तुम्ही करा. पण एखादी व्यक्ती आधीच म्हणजे स्नान करायच्या आधीच उठल्यानंतर जप करत असेल, तरी त्याला काहीही हरकत नाही. ते करू शकतो. आता बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं, की आम्हाला सलग 1.5 तास देणं शक्य नाहीये. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर मग कमीत कमी अर्धा-अर्धा तास असा तो विभागून करा. म्हणजे 1 तास जप समजा आपला होणार आहे. अर्धा-अर्धा तास किंवा 20 मिनिटं, 20 मिनिटं, 20 मिनिटं. काहीतरी करून तेवढा जप पूर्ण करा. तेवढी 20-20, 25-25 मिनिटं का होईना, पण दिवसातनं मग 2-3 वेळा बसावं लागेल. त्याप्रमाणे आपण करूया. जप लिहून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र वही करा आणि तारीखवार त्याच्यामध्ये लिहून ठेवायचं. आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे कोणालाही सांगायची आवश्यकता नाही, की असं-असं आम्ही करतोय, लिहून ठेवतोय वगैरे. किती माळा झाल्यात तेवढंच लिहून ठेवायचंय. पुन्हा श्रीराम, जयराम, जय जयराम किंवा त्या देवतेचा जप लिहायचा नाहीये वहीमध्ये. तो लिखित जप नाहीये. तुमच्या 10 माळा झाल्या असतील 108 मण्यांची 1 माळ याप्रमाणे, तर 10 माळा एवढंच लिहून ठेवायचं. अजून एक वही करायची. त्याच्यामध्ये काय लिहून ठेवायचं? तर दिवसभरातनं माझं काय-काय चुकलंय वागायला, बोलायला, सगळं लिहून काढायचं. अजून काय लिहिता येईल त्याच्यामध्ये? तर आपल्या मनाच्या तळाशी अनेक अशा गोष्टी साचलेल्या असतात. जुने राग असतात लोकांविषयी, अगदी घरातल्यांविषयी पण असतात. जुन्या काही घटना आयुष्यामध्ये घडलेल्या असतात, ज्याने आपल्याला काही त्रास झालेला असतो. आजही त्याची आठवण जर आली, तर डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा आपल्याला त्याचा त्रास होतो. ते सगळं लिहून काढूया. एकदा ते लिहिलं गेलं ना आणि सद्गुरूंना अर्पण झालं, की त्याचा जो त्रास होण्याचा जो एक त्याचं प्रमाण असतं ना, ते खूप कमी होतं. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः साधन करत असताना आपलं अंतरंग तपासून पाहणं, त्याला नामाची जोड देणं, हा ह्या उपक्रमाचा खरा हेतू आहे. आता जप कधी करायचा? असा सुद्धा प्रश्न अनेक जणांनी मला लिहून पाठवलेला आहे. तर प्रभाते मनी राम चिंतित जावा या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपल्याला पहाटे उठून जप करायचा आहे खरं तर. प्रभात म्हणजे काय? सूर्य उगवायच्या आधीची वेळ. तर आपल्याला थोडंसं लवकर उठायचं आहे आणि आपल्याला तो जप करायचा आहे. काही जण मला असं म्हणतात, की आम्हाला सकाळी कामावर जायचं असल्यामुळे जप आमचा सकाळी होत नाही. मग आम्ही रात्री जप केला तर चालेल का? कारण रात्री कसं सगळं शांत झालेलं असतं. तर झोपायच्या आधी आम्ही जप पूर्ण करू शकतो का? तर ह्याचं उत्तर ठीक आहे, तुम्ही करू शकता. आपापल्या दिनचर्येप्रमाणे करा. पण थोडा तरी जप सकाळी करा. कशासाठी? तर आपल्या दिवसाची सुरुवात ही भगवंताचं नाम घेऊन व्हावी. भगवंताचं नाम हे पवित्र आहे. भगवंताचं नाम हे सकारात्मक ऊर्जा देणार आहे.
सकाळी आपण थोडा वेळ भगवंताचं नाम घेतलं, की त्यातनं जी सकारात्मक स्पंदनं उत्पन्न होतात, ती आपल्याला दिवसभर उपयोगी पडतात. दिवसभर आपलं मन, बुद्धी, ज्याला सत्सद्विवेक बुद्धी म्हणतो, ती जागृत राहावी, आपलं मन स्थिर राहावं. दिवसभरामध्ये वाटेल त्या गोष्टी आपल्या वाट्याला आल्या, तरी आपला तोल ढळू न जाता आपण त्या प्रसंगाला तोंड देऊ शकतो. हे आपल्याला सकाळी जेव्हा आपण नामस्मरण करतो आणि ते नाम भरून घेतो आपल्यामध्ये, तर ती सकारात्मक ऊर्जा दिवसभर उपयोगी पडते. आणि म्हणून थोडं तरी नाम आपण सकाळी घ्यावं. अजून एक गोष्ट म्हणजे आपण जो जप करतोय, ती आपली जपाची माळ ही वेगळी ठेवा. अनेक लोकांच्याकडे एकच माळ असते, जी सगळेजण वापरतात. पण तसं करू नका. प्रत्येकाची जपाची माळ वेगळी असावी. अनेक जण मला असं म्हणतात, की आम्ही जाता येता जप करतो किंवा स्वयंपाकघरात काम करताना एकीकडे आम्ही श्रीराम, जयराम, जय जयराम लावून ठेवतो किंवा आम्ही सकाळी जेव्हा व्यायाम म्हणून चालायला बाहेर पडतो, त्यावेळेला आम्ही जप करतो मनातल्या मनात किंवा आम्ही योगासनं करतो, त्यावेळेला आम्ही जप करतो. तर मग आमचा तसा पुष्कळ दिवसभरामध्ये होतो. मग परत आम्हाला ह्या 15 माळा, 21 माळा, 10 माळा किंवा 5 माळा करणं अपेक्षित आहे का? तर हो. आपल्याला बैठकीचा जप पाहिजे आहे. बैठक घालून आपल्याला नामसाधना करायची. आपण जेव्हा दिवसभरात जाता येता, मनातल्या मनात जेव्हा श्रीराम, जयराम, जय जयराम किंवा कुठल्याही आपल्या आवडणाऱ्या देवतेचा जप करत असतो, ते अनुसंधान आहे. म्हणजे अगदी टीव्ही बघताना, काही वाचताना, सकाळी बाहेर फिरायला जातो, संध्याकाळी काही बाजारामध्ये खरेदीला जातो किंवा अगदी योगासनं करतोय, जे काही तुम्ही करत असाल दिवसभरात. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना विशेष करून स्त्रिया, की लावून ठेवतात काहीतरी एकीकडे. श्रीराम, जयराम, जय जयराम किंवा काही एखाद्या देवतेचा मंत्र. कानावर चांगलं पडतं. हे अनुसंधान आहे. आपल्याला नामसाधना म्हणून तेवढा ठराविक जप बैठक घालून करायचं. त्यामुळे आपली बैठकही स्वतंत्र असावी. बैठक घातल्यानंतर त्या बैठकीलाही नमस्कार करावा. महाराजांना नमस्कार करावा, आपल्या सद्गुरूंना नमस्कार करावा, परमेश्वराला नमस्कार करावा. त्यांना सांगावं, की "महाराज तुम्ही या, माझ्याकडनं हा जप करवून घ्या." हे नामाचं स्मरण आहे आणि महाराज म्हणतात तसं भगवंताचं नाम हे त्याच्या कृपेनी आपल्या मुखामध्ये येत असतं. त्याच्यामुळे भगवंताला सतत सांगत राहायचं, की "तुझी कृपा ठेव आणि हे नामस्मरण तू करवून घे." नामाचे संकल्प व्यवहारासाठी सोडू नका. मुलीचं लग्न होत नाहीये, नोकरी लागत नाहीये, म्हणून 1,00,000 नाम घेईन, 5,00,000 नाम घेईन. असे शक्यतो संकल्प सोडू नका. महाराजांनी याला सकाम नाम असं म्हटलंय, म्हणजे किडकं बी असं म्हटलंय. भगवंताचं नाम हे फक्त भगवंतासाठी घ्यायचं. आपल्यावर तो सगळी कृपा करणार आहे. पण नामाचा संकल्प हा कुठली व्यावहारिक इच्छा मनामध्ये धरून करू नये. अजून काही जणांनी मला विचारलंय, की आम्हाला खाली मांडी घालून बसता येत नाही. मग आम्ही दिवाणावर बसून, खुर्चीवर बसून केला तर चालेल का जप? चालेल. फक्त पायाखाली काहीतरी अंथरा. म्हणजे जपाच्या साधनेतनं जी ऊर्जा शरीरामध्ये उत्पन्न झालेली असते, ती जमिनीतनं खाली निघून जाणार नाही. दुसरी गोष्ट, जप करण्यासाठी किंवा नामसाधना करण्यासाठी तुम्ही एक ठराविक जागा ठरवा. अनेक लोकं उठल्यानंतर अंथरुणामध्ये बसूनच जप करायला सुरुवात करतात. तसं करू नका. प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. अंथरुणावरनं उठून हातपाय वगैरे धुवून, तोंड धुवून एक जागा ठरवा घरामध्ये, तिथे शांतपणे बसून जप करा. आपल्या सद्गुरूंची तसबीर समोर असावी. आपल्या उपास्य दैवतेचा फोटो किंवा मूर्ती समोर असावी. छान निरांजन लावायचं किंवा दिवा लावायचा आणि उदबत्ती लावायची आणि शांतपणे डोळे मिटून हळू-हळू, हळू-हळू
त्या नामाच्या कुशीमध्ये शिरायचे. विचार कितीही आले मनामध्ये, तरी त्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने पाहायचंय आणि ते विचार वाहून द्यायचे. आपण काय करतो, आपल्या मनाने एक जो विचार आपल्या मनात आलेला असतो, तर आपण स्वतः त्याला 10 फाटे फोडतो आणि मग विचारांची इतकी गर्दी होते मनात, की ती नामसाधना नको असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून त्या विचारांच्या मागे जाऊ नये. आपलं मन त्यावेळेला पूर्णपणे नामस्मरणावर केंद्रित करावं. जर खूप विचार मनामध्ये येत आहेत असं वाटलं, तर दीर्घ श्वसन करून आपल्याला त्या विचारांवर ताबा मिळवता येतो. मानसपूजेमध्ये सुद्धा आपल्याला आपलं मन गुंतवून ठेवता येतं. पण बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे, की आम्हाला मानसपूजा किंवा जप हे एकाच वेळेला करायला जमत नाही. तर त्यावेळेला मग त्यांनी आधी मानसपूजा करून घ्यावी आणि नंतर शांतपणे जप करावा. अनेक लोकांनी मला असंही विचारलेलं आहे, की काउंटर वापरला तर चालेल का? वापरा. पण माळेवर जप करताना ह्या बोटांचं घर्षण होतं, त्याच्यामुळे देहबुद्धी कमी होत जाते. म्हणून शक्यतो माळ वापरावी. ज्यांना काउंटर वापरायचं आहे त्यांनी काउंटर वापरा, काही हरकत नाही. किंवा ज्यांना माळ, काउंटर काहीच वापरायचं नाही, शांत डोळे मिटून बसायचे, ध्यान करायचे आणि मनातल्या मनात नामस्मरण करायचे, तर त्यांनी वेळ साधावी, की बाबा तासभर आपल्याला मग बसायचंय. दुसरं, तुम्ही हे साधन करताय किंवा तुम्ही उपासना करताय, हे कोणालाही सांगू नका. बऱ्याचदा आपल्याला ती सवय असते, की मी म्हणजे पटकन आपण सांगतो, की मी अमुक-अमुक सद्गुरूंचा अनुग्रह आत्ता घेतला. मग आता उठतो सकाळी, पहाटे उठतो 4 वाजता. माझा एवढा जप होतो. म्हणजे आपण म्हणतो पुढे, की महाराज करून घेतात वगैरे. पण तुम्ही ज्या माणसाला सांगताय, तो माणूस जर त्या परंपरेमधला नसेल किंवा त्याला ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा जर विश्वास नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टींना दृष्ट लागण्याची शक्यता असते. हे प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेलं आहे, की आपल्या साधनेला दृष्ट लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपलं साधन कोणापुढेही उघड करू नये. म्हणजे आपल्याला जे स्वप्नात दृष्टांत झालेत किंवा काही वेळेला ध्यानामध्ये दृष्टांत होतात. आपण रोज किती जप करतो, हे काहीही कोणाला सांगायला जायचं नाही. फार फार तर आपण आपल्या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवा, की आज अमुक-अमुक स्वप्न पडलं, त्याच्यामध्ये असा-असा दृष्टांत झाला. बऱ्याच जणांनी असंही मला लिहून कळवलेलं आहे, की आम्ही करत असलेलं साधन हे घरातल्या इतर मंडळींना फारसं आवडत नाही. किंवा त्यांना असं वाटतं, की हे तरुण वय आहे, तुमचं मजा करण्याचं वय आहे, तर तुम्ही काय हातामध्ये माळा घेऊन जप करताय? तर अशी बऱ्याचदा निर्भत्सना सुद्धा केली जाते. आपल्याला त्याने काहीही फरक पडत नाही. आपण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे उपासना मार्ग म्हणजे. त्यामुळे आपल्याला एकदा महाराजांच्याकडे जायचंय, आपल्याला एकदा परमेश्वराची प्राप्ती व्हावी, असं जर वाटत असेल, तर कोणाचीही भीड न बाळगता सगळी घरातली मंडळी उठायच्या आत उठायचं आणि आपला ठरलेला तासभराचा जप पूर्ण करून घ्यायचा. मग दिवसभर आपलं मनातल्या मनात नामस्मरण चालू राहतं, त्याचं अनुसंधान चालू राहतं आणि घरातल्या मंडळींना सुद्धा फारसं काही लक्षात येत नाही, की तुमचं काय चाललंय. स्त्रियांनी जर त्यांचा मासिक धर्म चालू असेल, तर शक्यतो मायेला स्पर्श करू नये. मनातल्या मनात तुम्ही जप करा. बऱ्याच जणांनी विचारलंय, मग त्यावेळेला आम्ही काउंटर वापरला तर चालेल का? तर वापरा. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे रात्री झोपताना आपण दिवसभराचं अवलोकन करायचं आपल्या मनाचं आणि काय आपल्याकडनं वागायला, बोलायला चुकलंय ते पाहून आपण ज्या व्यक्तीचं मन दुखावलेलं आहे, त्या व्यक्तीची क्षमा मागायची, हा एक भाग आणि रोज रात्री झोपताना 3 माळा जप करायचा आणि झोपायचं. असं हे आपलं स्वतःचं साधन हे आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे आणि दिवसभर आपल्या हातून परनिंदा होणार नाही, हे कटाक्षाने आपल्याला पाळायचं आहे आणि शक्यतो रागावर नियंत्रण मिळवणं
आणि तोंडून अपशब्द आपल्या बाहेर पडणार नाहीत हे पाहणं. ह्या 2-3 गोष्टी विशेषत्वाने करायच्या. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला अध्यात्म जगायला त्याचा उपयोग होतो. या उपक्रमाच्या अंतर्गत आपलं पहिलं शिबिर हे पुण्यामध्ये होणार आहे. त्याची तारीख ग्रुपवर कळवली जाईल. जी मंडळी पुण्याच्या बाहेर राहतात, पण पुण्यामध्ये त्यांना शिबिरासाठी येणं शक्य आहे, ते येऊ शकतात. आणि हे शिबिर 1 दिवसाचं असेल. त्याचं सगळं म्हणजे कुठे भरेल किंवा त्याची सगळी माहिती आपण ग्रुपवर कळवू. आता आपण गट करणार आहोत. तर जे Google फॉर्म्स तुम्ही भरून दिलेले आहेत किंवा ग्रुपमध्ये जी माहिती कळवलेली आहे, त्याप्रमाणे आमची एक टीम त्याच्यावर काम करतीये. तर ते शोधून काढतील, की संपूर्ण 1000 लोकांमध्ये वयोगटानुसार किती संख्या आहे आणि त्याप्रमाणे आपण काही वेगळेही उपक्रम घेऊ शकतो. साधारण लोकांची संख्या त्या शहरातली लक्षात घेऊन आपण त्या शहरामध्ये जाऊन सुद्धा 1 दिवसीय शिबिर घेण्याचं आपण ठरवतोय. ह्या उपक्रमाच्या अंतर्गत काही आध्यात्मिक गोष्टी किंवा त्या संदर्भामध्ये जे प्रश्न पडलेले असतात आपल्याला स्वाभाविक किंवा महाराजांचं तत्वज्ञान आहे. तर त्या संदर्भामध्ये काही पॉडकास्ट किंवा काही इंडिव्हिज्युअल व्हिडिओज प्रसारित केले जातील. संतांची चरित्र सांगण्याचा प्रयत्न आहे, की अध्यात्म जगूया ह्याच्यासाठी आपल्याला संत चरित्रांचा अभ्यास खूप उपयोगी पडेल. कारण ह्या संतांनी अतिशय हाल अपेष्टा भोगून पूर्णपणे जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहून परमेश्वर गाठलेला आहे. तर त्यांचे गुण काय आहेत? त्याचं संकीर्तन आपल्याला ह्या माध्यमातनं करता येईल. अजूनही काही गोष्टी ह्या संकल्पामध्ये आहेत, की जी अधिकारी मंडळी आज आपल्याबरोबर आहेत, मोठी-मोठी, ज्यांनी खूप चांगलं साधन केलेलं आहे, जे त्या मार्गावर आहेत, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी मी त्यांच्या मुलाखती घेणार आहे. तर तेही आपण प्रसारित करू आणि ह्या उपक्रमाला वेळेचं किंवा असं कुठलं बंधन नाही. हा विषय आपल्याला आयुष्यभर पुढे न्यायचा आहे. म्हणजे आज जर 5 माळांनी सुरुवात केलेली असेल, तर कमीत कमी 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी त्याच्या माळा वाढल्या पाहिजेत. जिथे 10 माळांनी तुम्ही आज सुरू करत असाल, तर त्याच्या 15 व्हायला पाहिजेत. जिथे 15 आपण आज करतोय, तर त्याच्या 21 व्हायला पाहिजे. जिथे 21 करतोय, तिथे उद्या 25 व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण आपलं साधन वाढवायचंय. महाराजांनी जे आपल्याला सांगितलं, की आपल्या परमार्थाची इमारत ही आपल्याला 3 गोष्टींवर उभी करायची आहे. एक म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाच्या योगे आपलं अंतःकरण शुद्ध करणं आणि सदाचरण म्हणजे शुद्ध आचरण. या 3 गोष्टींवर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. तर महाराजांनी त्याला शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे, की एखादा शेतकरी ज्याप्रमाणे त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक यावं म्हणून शेतीची चांगली मशागत करतो. जमिनीची चांगली मशागत करतो. ती जमीन म्हणजे आपलं अंतःकरण आहे. त्याच्यामुळे अंतःकरण शुद्धी आपण करावी. दुसरं, शेतकरी त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं बी पेरतो. तसं त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आपण नामाचं बी पेरावं आणि ते नाम सकाम नसावं म्हणजे बी हे किडकं नसावं. आणि तिसरं, पीक जेव्हा येतं तेव्हा त्याचं रक्षण व्हावं गुराढोरांपासनं. म्हणून शेतकरी जसं त्याच्या शेताला कुंपण घालतो, तसं आपण आपल्या संपूर्ण आयुष्याला, आपल्या आयुष्याच्या प्रवासाला
सदाचरणाचं कुंपण घालावं. म्हणजे आपण कधीही अशुद्ध आचरण करू नये, स्वैराचार करू नये, व्याभिचार करू नये, खोटं बोलू नये, निंदा करू नये, कोणाविषयी द्वेष, मत्सर ठेवू नये, ईर्ष्या ठेवू नये. ज्याच्या हृदयामध्ये द्वेष, मत्सर, ईर्ष्या, निंदा हे सगळं आहे, तिथे भगवंत कधीही प्रकट होऊ शकत नाही. भगवंत खूप लांब राहतो. सद्गुरु तत्व कधीही प्रकट होऊ शकत नाही. आपल्याला त्या सगळ्याचा हळू-हळू, हळू त्याग करायचा आहे. त्यामुळे पहिल्यांदा अंतःकरण शुद्धी गाठायची आणि नंतर आपण आपलं आचरण शुद्ध ठेवायचं. म्हणजे मग जेव्हा पाऊस चांगला पडतो आणि ज्या शेतकऱ्याने आपल्या शेतीची उत्तम मशागत केलेली आहे, त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक येतं. तसं महाराज म्हणतात, तसं नामस्मरण रूपी शेतामध्ये एक लोहचुंबकासारखी शक्ती असते, की जी स्वतः भगवत कृपेचा पाऊस पाडून घेते आणि आज तो पाऊस आपल्यावर पडावा, भगवंताची कृपा व्हावी, हा ह्या चला अध्यात्म जगूया ह्या उपक्रमाची फलश्रुती आहे. तर आपण सगळ्यांनी त्याप्रमाणे काम करूया. महाराजांच्याकडनं ज्या काही प्रेरणा येतील, ते सगळं ग्रुपवर मी लिहून पाठवत जाईन. त्याप्रमाणे आपण काम करूया आणि शिबिराच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांना भेटणार आहोत. त्यावेळेला तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील, त्याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आज 14 डिसेंबर म्हणजे महाराजांची पुण्यतिथी आहे. तर आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून आपण सगळेजण ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे जाऊया आणि महाराजांना जे अपेक्षित आहे, ते नामाचं साधन आपल्या सगळ्यांच्या हातनं घडो. आपलं अंतःकरण शुद्ध हो आणि आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहून आपल्या हातून कुठलंही चुकीचं कर्म न घडो, ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. जय श्रीराम.